मॅरेज सर्टिफिकेट का आणत नाहीस तू समोर? व्हाय इज दिस डिले? डिले? कुठे डिले? सगळं ठरलंय, फक्त योग्य वेळेची वाट बघतो. योग्य वेळ म्हणजे? शमिकाच्या एंगेजमेंट मध्ये. शमिकाची एंगेजमेंट? पण त्यावेळेला तर मामा, या बेबी, काय झालं ग? मामा मला अजून कळत नाहीये तू का बोलतेस या माणसाशी. अगं काही नाही, आय वॉज जस्ट ट्राइंग टू टेल हिम की तुझ्या एंगेजमेंट मध्ये कुठलाही तमाशा वगैरे नको. आणि तुझं ऐकणार आहे हा? इट्स ओके. चल. एनिवे, मला तुझ्याशी जरा ड्रेस आणि ज्वेलरी बद्दल बोलायचं होतं. येतेस प्लीज? ऑफकोर्स बेटा, ऑफकोर्स. दोघी सख्या नाही आहेत, पण खुन्नस देण्यामध्ये काय सगळं ट्युनिंग जुळलंय ना. आणि तुला माहितीये, एकदा तुझे बाबा काही बोलले की पुढे कोणी काही बोलूच शकत नाही. तसंच झालं. बरं अगं, हसत राहिलो तर ती यादी करायची राहून जाईल. लिही. सासूबाई काय लिहायचं अजून सांगा ना. काय यादी हो आपण करतो ना. हा, मुलीच्या आईला एक साडी, मुलीच्या बहिणीला कापड, आणि त्या माई म्हणून कोण आहेत ना त्यांच्यासाठी एक चांगलीशी साडी घेऊया. बरं. नाही म्हणजे खरं तर ती नोकरदार बाई आहे, पण शमिका मानते तिला खूप. माझ्या लक्षात आलंय ते. मला काय वाटतं, शमिकाची साडी घ्यायला जाऊ ना तेव्हा तिला बरोबर घेऊन जाऊया शॉपिंगला. आणि तिच्यासाठी एक तिच्यासारखा छान नाजूकसा सोन्याचा हार घेऊया, नेकलेस. अगं कशाला? सोन्याचे काय भाव आहेत माहिती आहे ना तुला, आणि आता परत लग्नात खर्च आहेच आहे. ए तू गप रे, आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. आणि असंही आमची एकुलती एक लाडकी वहिनी आहे, कळलं ना? मी जरा बोलू का? काय? जी काय खरेदी करायची ती करा, पण ती साखरपुड्याच्या आदल्या दिवशीपर्यंत संपू दे. काय हो, तुमचं काय चालूच राहील ना तर. खूप बरं वाटतंय ग, तू खुश आहेस बघून. भारतात आल्यानंतर पहिल्यांदा इतकं खुश पाहिलंय मी तुला. माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. खरंच मला जसा जोडीदार हवा होता ना तसा मिळालाय मला. अभिजितचं खूप प्रेम आहे माझ्यावर, आणि त्याचा खूप विश्वास आहे माझ्यावर. मला माहिती आहे माई, अभिजित मला कधीच एकटं पाडणार नाही, मला कधी कधी फसवणार नाही. हो ना माई? माई अगं बाई, अगं पडेल मी, म्हातारी झाली मी. अगं मी म्हातारी झाले बाळा. अगं बाई बाई बाई, थांब थांब थांब, बसू. अगं नको पडेल मी पडेल. नको, थांब थांब. अगं बाई, मला बसू. आजी झोपली नाहीस अजून? तूही झोपला नाहीस ना अजून? आमचं काय चालूच असतं, पण जा ना, झोप ना तू. हे काय आता? माझी आपली एक इच्छा आहे की माझ्या आजी सासूबाईंची अंगठी. पुण्यवान बाई, तू ही शमिकाला अंगठी घालू शकशील?
कसं आहे ना अभि, तू आजच्या फॅशनचे 4 दागिने तिला सहज घालशील, पण जुन्या दागिन्यांमध्ये आशीर्वाद झिरपलेले असतात. त्या स्त्रीच्या सौभाग्याची, सुखाची, समाधानाची आस रेंगाळलेली असते. शमिकाने गाव आणि गावची कामं आपलीशी केली. तेव्हाच मी ठरवून टाकलं, ही अंगठी तिला द्यायची, आणि म्हणून मी गावाहून इथे घेऊन आली. ती घालशील ना तिच्याही बोटात? दाखव तिला, बघ आवडते का. आमचे आपले जुन्या वळणाचे दागिने. नो नो नो, ऍब्सोल्युटली नॉट. नाही नाही, ओल्ड फॅशन काहीही चालणार नाहीये मला. नो, यू गॉट टू अंडरस्टँड, शी इज टुडेज ब्राईड. या सगळं कसं नवीन, लेटेस्ट डिझाईन्स. या नाही, तुम्ही रिसर्च करा, डू एनिथिंग. आय वॉन्ट टू सी एव्हरीथिंग न्यू. आफ्टर ऑल, शी इज संध्या राजेज डॉटर. माई, आज खरंच खूप छान झोप येणार आहे मला, कारण सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात ना आता. खूप दिवसांनी मी एवढी गाढ आणि शांत झोपणार आहे. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. लिंबोणीच्या झाडा मागे ना 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 ना, झोप का ग येत नाही. लिंबोणीच्या झाडा मागे. Yeah, this is nice. नाही, एक मिनिट, just show me this. Yeah. See, I like this whole ambience, पण मला ना, म्हणजे I was visualizing everything in white. You know, very pure and yeah, see, this is correct. पण मला नाही, थोडं cluttered वाटतंय. म्हणजे इनफॅक्ट आपण हे सगळं. सँडी आंटी, शेवटी तू मनावरच घेतलं ना. मॉम म्हणत होती की तू वेडिंग प्लॅनरला वगैरे बोलवलंस. या हे काय. अच्छा, हेच का ते? एक्सक्यूज मी, एकदम असं ना लॅविश प्लॅन करा, असं खूप छान प्लॅन करा. सँडी आंटी, व्हॉट्स द मेन्यू? मेन्यू ना, आय वॉज थिंकिंग, यू नो बेटा, ते हे मला करायचं नाही, तुझ्यामुळे करावं लागतंय. कुड यू शो मी फ्यू मोर डिझाईन्स अँड जस्ट एक्सक्यूज मी फॉर अ सेक. कम या बेटा. काय चाललंय तुझं? मला कळत नाहीये, तू हे मॅरेज सर्टिफिकेट का असं नंतर आणणार आहेस? अरे तुला माहिती आहे ना, मला ही एंगेजमेंटच नको आहे. तुला कळत कसं नाहीये? रिलॅक्स सँडी आंटी. एखाद्या गोष्टीचा आनंद जितका मोठा ना, का तो स्पॉइल करण्यातली मजा मोठी. आता काहीच मुहूर्त नसताना मी जर का मॅरेज सर्टिफिकेट बाहेर काढलं, त्याच्या ऐवजी एंगेजमेंटच्या दिवशी बाहेर काढलं, सगळ्यांचे जे काय चेहरे पडले असतील, मला फार मजा येईल. त्याला मजा येते, इथे माझा जीव चाललाय. शमिकाची एंगेजमेंट, तिथले आशू जिवंत होऊन फॅमिलीचे फोटो मागते. गॉड, माझाच फोटो टांगून त्यावर हार घालायची वेळ येणार आहे आता. मला नको आहे. तुला औषधं घ्यायची आहेत ना, मग घे हा ज्यूस. मी तुम्हाला सांगितलं ना, मला खरंच नको आहे. तू जर हा ज्यूस घेतला तरच तुझ्या फॅमिली मेंबर्सचे फोटो दाखवी ना मी तुला.
छे, काहीच आठवत नाहीये, कोणाचीच ओळख पटत नाहीये. हे माझे फॅमिली मेंबर्स म्हणजे अभिजित, डॉक्टर धवल आणि डॉक्टर रुपाली यांचं माझ्या पास्टशी काहीच कनेक्शन नाहीये. कुठे ठेवली आहे माझी जीन्स? रिया, रिया पण ना. रिया, मी तुझ्या कपाटात माझी जीन्स शोधते. सापडली. And here it is. तू मस्करी करू नकोस माझी. शमिका, बिलीव्ह मी तुझ्यासाठी खूप छान पेंडंट आणलं होतं का? आणि अरे इट्स ओके. हे बघ, घरी राहिलं असेल, जाऊ दे. अगं नाही, मी तुझ्या घरी येईपर्यंत होतं याच्यामध्ये, आणि आता हे तेच लॉकेट आहे जे अभिजितने माझ्यासाठी आणलं होतं. मग हे रियाच्या कपाटात? शमिकाने हे लॉकेट बघितलंय. कशी रिॲक्ट होईल ती आता? नाही, मला काहीतरी केलंच पाहिजे. ही माझी मुलगी शमिका, शी इज द ब्राईड. ओके, त्यामुळे जे काही तिला हवं आहे ना तेच करणार आहोत आपण. बेबी, आपले वेडिंग प्लॅनर, आपले कॉस्ट्युम डिझायनर, शी गोइंग टू डिझाइन द ज्वेलरी ऑल्सो. मला काय वाटतं माहितीये का, तू डिटेलमध्ये त्यांच्याशी बोल अँड जस्ट गो इन टू द मायन्यूट थिंग्स. तुला काय हवं, काय नको, कसं हवं, राईट? आणि एक्सक्यूज मी, हा माझा सन इन लॉ अभिजित. हां अभि, बेटा मला वाटतं तू पण यांच्याशी बोलून घे. म्हणजे काय होईल ना, तुला काही हवं असेल, काही नको असेल, यू कॅन जस्ट फील फ्री टू टेल हिम, राईट? हां, अँड प्लीज डोंट थिंक अबाउट एनिथिंग एल्स. ओके बेबी, तू पण यांच्याशी बोलून घे. तुला काय ड्रेस हवा आहे, काय ज्वेलरी हवी आहे, अँड डोंट थिंक अबाउट द मनी पार्ट. जस्ट गो बर्स, गो मॅड. ओके, एव्हरीथिंग हॅज टू बी परफेक्ट अँड ग्रँड. ओके, इफ यूल एक्सक्यूज मी, इतकी कामं आहेत ना ॲक्च्युली बाकी, पण प्लीज टॉक टू देम. ओके, या बेटा. या, कॅन यू शो मी सम डिझाईन्स प्लीज? या शो. तुमचे फेवरेट कलर कोणते? आम्हाला ब्लू कलर आवडतो. त्यातलं काही आहे? ठीक आहे, बघूया. म्हणजे तुम्ही या फंक्शनची सगळी तयारी करणार का? म्हणजे मेन्यू, डेकोरेशन अँड ऑल? येस मॅम. आणि यांच्यासाठी रिंग्स? ते ज्वेलर्सचे काम आहे, मी बोले त्यांच्याशी. शमिका, एक मिनिट, मी आलोच. हां पाटील साहेब. हां बोला. ओके मॅम, आम्ही आता निघतो. ओके. ओके मॅडम, गुड डे.
वाव शमी, मी तुला हेल्प करेन ना डिझाईन चूज करायला. अच्छा, तू माझ्या अंगठीचं डिझाईन सिलेक्ट करणार आहेस? ओ राईट, खूप इंटरेस्ट आहे ना तुला माझ्या ज्वेलरीमध्ये. तरीच अभिने माझ्यासाठी आणलेलं लॉकेट तुझ्याकडे गेलं. तुला माहिती कुठे कुठे नाही शोधलं त्याने ते लॉकेट. काय मिळतं का असं वागून तुला रिया? शमिका, नाही अभि, अभि तू प्लीज मध्ये पडू नकोस. तुला माहितीये जे लॉकेट तू शोधत होतास ना ते रियाच्या कपाटात मिळालंय मला. एकदा विचार ना तिला तिने का घेतलं होतं म्हणून. शमिका, यात रियाची काही चूक नाहीये. तू ऐकणार आहेस की स्वतःच चालू ठेवणार आहेस? रियानं तू येण्याच्या आधी ते लॉकेट स्वतः मला दिलं. परवा माझ्याच हातून इथे कुठेतरी पडलं होतं, तिने आणून दिलं. पण मग मला परत का नाही दिलं तिने? मला असं वाटलं की त्याला तुला सरप्राईज द्यायचंय म्हणून मी ते लपवून ठेवलं होतं ग शमी. आणि मी लगेच त्याला परत केलं ते. हो ना अभि, मला खरंच सरप्राईज द्यायचं होतं तुला आणि मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय कधीपासून. पण तू एकदा चिडलीस की कुणाला बोलूच देत नाहीस. इतका राग चांगला नाही शमिका. आणि रागापेक्षा वाईट असतात ते गैरसमज. त्यामुळे प्लीज रिया, 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 आय एम सॉरी. माझं खरंच चुकलं ग. मी खरंच मुद्दाम नाही केलंय. मी तुझ्या कपाटात ते लॉकेट बघितलं ना म्हणून मला असं वाटलं की रियाने ते लॉकेट चोरलंय. तिला मला आणि अभिजितला एकत्र येऊ द्यायचं नाहीये का? कारण तिला स्वतःला अभिजित आवडतो. हो ना? थँक्स शमी. रिया, रिया प्लीज लिसन. प्लीज शमिका, मला काहीही समजवण्याचा प्रयत्न करू नकोस प्लीज.